मैं नतमस्तक होता हूँ। यहाँ की ग्राम देवता, मेरी कुल देवता, मेरे माता पिता जिन्होंने मुझे हुनर दिया, अच्छी तालीम दी, उनके भी चरणों में मैं नतमस्तक होता हूँ। आज आदरणीय प्रवीण कालूराम मात्रे, ये 24वां वर्ष है इस प्रतियोगिता का, लेकिन उनकी माताजी आज इस दुनिया में नहीं है। उनके भी चरणों में मैं नतमस्तक होता हूँ। और ये पहला मुकाबले की शुरुआत यहाँ पे होने जा रही है। एम्पायर को जो इशारा कर रहे हैं, नया और प्रारंभ करते हुए आर्यन भोईर, काफी अच्छी गेंद थी, गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद ऊपर की तरफ आई थी और इस गेंद को ऑन साइड में खेलने का प्रयास निश्चित रूप से किया था बायां हाथ के बल्लेबाज दीवा अंजूर के ये गेंदबाज, अंजूर दीवा हाईवे। इस बार यह गेंद तेजी के साथ कटकर अंदर की तरफ आती हुई और बायां हाथ के बल्लेबाज खेलना चाहते थे, ऑन साइड में गेंद को कनेक्ट नहीं कर पाए, गेंद अंदरूनी सिरे से टकराई। एम्पायर ने कोई लेग बाय का इशारा किया है और इस तरीके से एक रन है। ये जो मुकाबला यहाँ पे उद्घाटन समारंभ का पहला चल रहा है, त्विषा अर्जुन 11 डाइगर बनाम ट्राइडेंट नवी मुंबई, इन दोनों टीमों के दरमियान यहाँ पे टॉस हुआ। अर्जुन 11 टाइगर के कप्तान ओमकार देसाई ने टॉस जीता और तुरंत क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया। शबनम कहीं पे भी दिखाई नहीं दे रही है, हालांकि ये जाड़े का मौसम है, लेकिन काफी चमकदार धूप मैदान के बीच में खिली हुई, बिल्कुल आशिकाना मौसम और माहौल। मेरे साथ है टेनिस क्रिकेट जगत के महागुरु और क्रिकेट कॉमेंट्री के टॉनी ग्रेक संतोष मात्रे। इस बार आड़े बल्ले से खेला था और गेंद चली गई मिड ऑन रीजन में, वहां पे क्षेत्ररक्षक है, उन्होंने गेंद को रोका और कोई भी रन नहीं बना। अशरफ खान स्टंटमैन, ऋतिक रोशन के स्टंट करते या अशरफ खान, विकेट के पीछे विकेट पर काफी दूर खड़े विकेटों से एक फ्लाई स्लिप रखा गया है। इस बार गेंद आने का इंतजार किया, अंदर की तरफ आती हुई गेंद इनकटर गेंद थी, मिड विकेट रीजन में बिल्कुल कारपेट के सारे गेंद को खेला, वहां के क्षेत्ररक्षक बिल्कुल मुस्तैद चौकन में थे, उन्होंने गेंद को रोका और एक रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। कुल स्कोर है 2 रन बगैर किसी नुकसान के बाद, बिल्कुल अनुशासन के साथ गेंदबाजी करते हुए आर्यन भोईर दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार ये गेंद आने का इंतजार किया, बैकफुट पे गए, आड़े बल्ले से गेंद को मिड विकेट रीजन में खेला है, मिस फील्डिंग हुई और अभी भी गेंद ठीक तरह से वहां पे पकड़ नहीं पाए वहां के क्षेत्ररक्षक। और इस तरीके से एक रन के साथ दोनों बल्लेबाजों ने दौड़कर दो रनों को में परिवर्तित किया, एक रन को, और इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 4 रन 5 गेंदों की समाप्ति हुई है। आप देख रहे हो धर्मवीर आनंद दिगे ट्रॉफी, ये 24वां वर्ष है 2025 का। क्या लाजवाब आयोजन, निश्चित रूप से आदरणीय प्रवीण कालूराम मात्रे ऑल इंडिया ओपन की एक क्रिकेट प्रतियोगिता, जिसके लिए पहला इनाम है 5 लाख रुपए नकद और दूसरा इनाम है 2.5 लाख रुपए नकद और यहाँ पे ये चमचमाती हुई क्रिस्टल की ट्रॉफी। क्या बेहतरीन आयोजन। मैन ऑफ द सीरीज के लिए एक बाइक यहाँ पे रखी हुई है। आर्यन भोईर इस बार ये गेंद फिर एक बार अंदर की तरफ ले आए थे, इन कटर गेंद बैकफुट पे जाके ठीक तरह से गेंद को टाइम नहीं कर पा रहे बाएं हाथ के बल्लेबाज गणेश यादव। मिड विकेट रीजन में गेंद गई, बिल्कुल जमीन के सारे ओवर की समाप्ति हुई, बिल्कुल नियंत्रण के साथ आर्यन भोईर ने यहाँ पे ये गेंदबाजी को अंजाम दिया है। सैंडी पहले ओवर की समाप्ति हुई है और कुल स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर ट्राइडेंट नवी मुंबई टीम का 5 रन बगैर किसी नुकसान के बाद। क्या बोलना चाहोगे सैंडी? थैंक यू अजय। अधिशक्ति निर्मल सैंडी, 2 छोर का इस्तेमाल किया जा रहा है इस प्रतियोगिता में। बहुत ही खूबसूरत मैदान, नवी मुंबई में अगर मैदान की बात छेड़ी जाए तो सबसे खूबसूरत, निहायत ही खूबसूरत ये मैदान है, जिसका नाम है भूमिपुत्र मैदान। कोपरखेरने गांव के भूमिपुत्र ने मुकम्मल किया हुआ ये मैदान, दूर वाले छोर से यानी कि गांव वाले छोर से गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए आरफ को यहाँ पे मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। नया और प्रारंभ करते हुए मैन फ्रॉम ठाणे वाइट का इशारा कर रहे हैं यहाँ पे नासिर शेख एम्पायर, और एक तरफ देखा जाए तो उदय तांडेल सामने की तरफ बिल्कुल हमारे गांव छोर की तरफ स्क्वायर लेग में है।
नासिर शेख फिर एक बार इस ओवर की अगली गेंद फेंकने के लिए, पहली गेंद दिशाहीन गेंद थी। अरब इस बार ये गेंद सीधे बल्ले से खेला है, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के दरमियान जो लंबा फासला है उसके बीच में, और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर चली गई गेंद और ये 4 रन। अब अपने बाजू खोली है यहाँ पे, अगर देखा जाए तो सैंडी गणेश यादव ने, और एक चौका जड़ा है सैंडी। थैंक यू। जबरदस्त टायमिंग होतं अर्जय प्रदेशजी, सरळ रेषेमध्ये आला, पूर्णपणे पायाचा योग्य वापर केला. खरोखर मी कमाल करतोय वेद ऑडिओ जे नवनाथ वालेलकर आहेत आणि डीजे ऑपरेटर डीजे निकू. इस बार देखिए फिर एक बार ऑन ड्राइव किया है, और जिस तरीके से पहली गेंद को पहुंचाया था उसी तरफ थोड़ा सा वाइडिश पहुंचाया, यहाँ पे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन को क्लियर कर दिया और ये 4 रन। अब नजर आ रहा है मैदान के बीच में, अब पूरी तरह से अपने बाजुओं खोलते हुए यहाँ पे गणेश यादव, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। और इस तरीके से ट्राइडन नवी मुंबई टीम का कुल स्कोर है इस चौके के सहायता से 14 रन। बैक टू बैक 2 चौके जड़े, यहाँ पे अरब के ऊपर हमला बोल दिया, काउंटर अटैक हो रहा है, और यहाँ पे मन बना लिया है अगर देखा जाए तो गणेश यादव जी ने कि अब ताबड़तोड़ बल्लेबाजी की जाए। क्षेत्ररक्षण देखिए विकेट के ऊपर काफी दूर खड़े, एक फ्लाई स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर और एक मिड ऑफ या ऑफसाइड का क्षेत्ररक्षण। ये चले गेंदबाज, इस मर्तबा राउंड द विकेट गेंद, और इस बार फिर एक बार वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में गेंद को खेला, सरपट गई है गेंद। काफी अच्छी दौड़, अच्छी सूझबूझ, अच्छी तालमेल विकेट के दरमियान, दोनों बल्लेबाजों के दरमियान, और इस तरीके से 2 रनों के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 16 रन ट्राइडेंट नवी मुंबई टीम का, खेलते हुए त्विशा अर्जुन 11 टाइगर टीम के साथ। इस बार सीधे बल्ले से खेला था और अपने फॉलोअर थ्रू में गेंद को रोका। यहाँ पे आरफ ने काफी अच्छा क्षेत्ररक्षण, अगर गेंद नहीं रुकती सैंडी तो निश्चित रूप से लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर चली जाती। काफी तेज स्ट्रोक यहाँ पे ये जड़ा था, अच्छा पूरे तरह से बल्ले के बीचों बीच आती हुई ये गेंद, और बहुत ही उम्दा स्ट्रोक खेला था बैक टू बॉलर। बहुत ही उम्दा क्षेत्ररक्षण आरफ का अपने फॉलोअर थ्रू पे। कुल स्कोर है 17 रन। दूसरा ओवर प्रगति पे, 6 ओवरों का ये मुकाबला। निखिल यादव, ये गेंद आने का इंतजार किया ठीक तरह से, फिर एक बार टाइम नहीं कर पाए और गेंद गई गली और बैकवर्ड पॉइंट के दरमियान। वहां पे क्षेत्ररक्षक है आर्यन भोईर, उन्होंने गेंद को रोका और इस तरीके से 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। कुल स्कोर है 18 रन। ट्राइडेंट नवी मुंबई, सुरेश जी राणा सर की ये टीम, और एक तरफ देखा जाए तो दूसरी तरफ है डॉक्टर संदीप पावशे सर और तेजस पाटिल सर। इस बार हवा में खेला स्ट्रोक को वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्ररक्षक अशरफ खान स्टंटमैन। देखिए जिस तरीके से फिल्मों में स्टंट करते हैं ऋतिक रोशन के लिए, उसी तरीके का यहाँ पे उन्होंने स्टंट किया और गेंद को अंदर की तरफ यहाँ पे बाउंड्री लाइन के खदेड़ दिया। और इस तरीके से हालांकि कैच नहीं लपक पाए, लेकिन रन यहाँ पे निश्चित रूप से बचा है। 1 रन की वृद्धि हुई है। 2 ओवर पावर प्ले के समाप्त हुए और कुल स्कोर है ट्राइडेंट नवी मुंबई का 19 रन। सैंडी क्या बोलना चाहोगे? विकेट नहीं गवाया अब तक ट्राइडेंट नवी मुंबई की टीम ने। अर्जय प्रदीप, पाहायला गेलं तर 19 धावा जे लागतात, खरोखरच सकाळचा सत्र आहे, थोडीशी गुलाबी थंडी, त्याच्यामुळे विचार केला आणि एकही मात्र गडी बाद झाले तर स्कोर मी म्हणेन निश्चित चांगला आहे. ट्राइडेंट नवी मुंबई जे बॅटिंग करण्यात त्यांना आमंत्रण दिलं, विशा अर्जुन 11 टायगर, आणि बॅटिंगचा खास विचार केला तर पहिले 3 बॉल अतिशय मागे टाकले, परंतु त्याच्याने काय कमबॅक केला. नंतरच्या 3 बॉल मध्ये फक्त चेंडू मध्ये 3 धावा. त्याचा खूप कमबॅक इन सेकंड पॉवर प्ले आरफ सिक. तो जैसे तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पे हो, इसी गांव की आन बान शान और क्रिकेट की दुनिया का एक बहुत बड़ा नाम, टेनिस क्रिकेट जगत के महागुरु संतोष म्हात्रे, और मैंने उनको पिछले पखवाड़े में ही नाम दिया है टेनिस क्रिकेट जगत के टॉनी ग्रेक, मराठी क्रिकेट कमेंट्री के। आइए संतोष म्हात्रे। सैंडी, थँक्यू सो मच अर्जय. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा हा महाकुंभ आणि पहिलाच मॅच आपल्या भेटीला. पहिली ओव्हर अतिशय ज्याने
सुरेख लाईन लेंथवर टाकले तो बॉलरला मात्र पुन्हा एकदा मोर्चा आणलाय आर्यन भोईर. चला टाइम लावलेला आहे, याकडे दुर्लक्ष करू नका. 25 मिनिटं जास्त घेतली 5 ओव्हरसाठी षटकासाठी, तुम्हाला खूप नुकसान मात्र भोगायला लागेल. कारण आउटफील्डचा एक जो क्षेत्रच आहे तो आतमध्ये आणू हा नियम आहे. सुरेख बॉलिंग डाऊन द लेग्स, थोडासा टप्पा पडल्यानंतर पाहिलं थोडा आउटस्विंग हा आर्यनचा मागात पडतोय. त्याला दिशा ठरवताना आपण पाहिलं नाशिर शेख आणि त्याच्या सोबतीला जो पहिले मॅच उदय तांडेल, गुरुनाथ पाटील अजून एक अंपायर, 3 अंपायर मात्र या 4 दिवसात अतिशय सटीक अंपायर करताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट महाकुंभ एक धाम मात्र वाढली, ते स्कोर हलकासा पोहोचला जातो 20 वर. पॉइंट खडं केलं आपण पहा विकेटच्या पाठी. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉट थर्ड मॅन आहे, शॉट फाईन लेग. तिसरं उपगती बतौर आर्यन भोईर. गतीमध्ये छान प्रयोग केला होता, सटीक. खरोखरच जसं मी म्हटलं आरसी फाउंडेशन हायवे दिवा पहिले प्रकाश ज्योतामध्ये खरामध्ये रंगबिरंगी कपडे कोणी असेल 1992 साली. नंतर मी खरोखर टेनिस क्रिकेटचा श्रेय देईन आरसी फाउंडेशन हायवे दिवा, आणि त्याच्याच कडे बिलॉंग करतो हा बॉलर. नाव आहे अर्जुन भोईर. चला एक इनिंग ब्रेक, जी पहिली इनिंग आहे डाव संपल्यानंतर दुसऱ्या मॅचचा आम्ही टॉस घेऊ. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. टप्पा कसा वळवलाय बघा, फिरकी हा फिरवला रे चेंडू, मध्यात टाकला बरोबर मिडल ऑफ स्टम्पला आणि त्याला बाहेर काढलं. सटीक पहिलं ओव्हर अतिशय ज्याने चांगलं टाकलं. कॅप्टनला माझं श्रेय देईन त्विषा अर्जुन 11 टायगर, जो टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निघेल. त्याने पहिलं ओव्हर फक्त 5 धावा दिले ना. आता पहा आतापर्यंत विचार केलात फक्त एक वाईड आणि एक बाय, अशा फक्त 2 धावा. क्लेवर बॉलिंग, हुशारीची गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे ओट लवली स्टायलिश स्ट्रोक, नजाकत ओनली. फक्त देखणेपणा पाहा मला. वॉटर टोस मध्ये मारलेला स्ट्रोक अँड स्लॉक सिक ओव्हर द स्क्वेअर लेग. काय म्हणाल अजय? सैंडी, ये जो निखिल यादव बल्लेबाजी कर रहे हैं, अब स्ट्राइक में मैन फ्रॉम गिरगांव मुंबई के एक खिलाड़ी है, और आपको पता है कि अगर मुंबई है तो निश्चित रूप से बल्लेबाजी ठोस और मजबूत है. बहुत ही लाजवाब स्ट्रोक यहाँ पे खेला था. जैसे ही गेंद बल्ले से लगी उसके ऊपर 6 रनों की मोहर लग चुकी थी. 27 धावा या शेतकऱ्याने पोहोचवले स्कोर. बॅटची कडा बिहाइंड द स्टंप, लगेच पहा जशा तसं उत्तर दिलं अर्जुन भोईरनं. पहिला टप्पा होता मिडल आणि लेग्सला ठेवला, त्याला स्लॉक केलं डीप स्क्वेअर लेग. आणि आता पहा दॅट इज अ कम्प्लिटली चेंज ऑफ द ऑफसाइड ऑफ स्टंप अँड स्लाइटली आउट स्विंगर कॉट बिहाइंड द स्टंप. फर्स्ट विकेट इन द हॉल. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला अर्जुन भोईर. मॅनपॉम हायबे दिवाचा हा जाबाज बॉलरने पहिल्या विकेटचं पतन होतं. 27 धावसंख्येवर अर्जे पहिला झटका लागला बॅटिंग करताना ट्रायडन नवी मुंबई. सैंडी, tenniscricket.in के माध्यम से इस क्रिकेट प्रतियोगिता का सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है. हमसे जुड़े हुए तमाम क्रिकेट के श्रोता जो tenniscricket.in, इसका मतलब ये हुआ कि संतोष नानेकर जी का ये चैनल, और जब जब भी tenniscricket.in के ऊपर मुकाबले होते तब कई सारे लोग tenniscricket.in पे लाइव मैच देखते हैं. उन सभी का फिर एक बार मैं स्वागत करता हूं, और मैदान के इर्द गिर्द जितने भी दर्शक आज आए हुए इस प्रतियोगिता का लुत्फ उठाने के लिए, उन सभी का मैं आदरणीय इस प्रतियोगिता के आयोजक प्रवीण कालूराम मात्रे जी की तरफ से हार्दिक 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 स्वागत करता हूं. क्या गेंदबाजी में मिश्रण कर रहे हैं आर्यन भोईर, जितनी भी उनकी सराहना की जाए उतनी कम है. हितेंद्र जडेजा मॅन फ्रॉम राजस्थान. आले आला राजस्थानचा ब्रँड पहा. आणि हीच खासियत आहे, हीच मेजवानी रती मारे ती पूर्ण देशामधून आपल्याला. आणि ते राजस्थानचा हा बोलबाला वॉट अपोलो घेत त्याला लॉप केलं सरळ बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ. आला एक देखणा षटका. आल्या आल्या सांगितलं माय नेम इज हितेंद्र जडेजा. येस, गुजरात कच्छ राजस्थानच्या बाजूला मी म्हटलं तर चालेल. 6 स्कीन म्हणून त्याची ओळख आहे. काय आल्या आल्या पहा फटका कसा. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त. 2 षटकार जरूर खाले पण एक विकेट त्याने मिळवलं. निखिल जाधवला बाद करताना कॉट बिहाइंड द स्टंप. असं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आपण एक कटाक्ष टाकूया स्कोर वरती. 33 धावा जमल्यात, एक गडी बाद. रायडन नवी मुंबई, राणा अंकल, सुरेजी राणा क्रिकेटचे निश्चिमच्या ते एक ग्रेट सपोर्टेड त्यांची टीम त्विषा अर्जुन 11 टायगरच्या विरुद्ध खेळताना. काय वाटतं अर्जय तुझ्याकडे? तुम्ही 33 धावा, एक गडी बाद. चला नंतर यानंतरचा जो सामना होईल त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपली किट इथं प्रोव्हाइड केले जात आहेत, तर किट आपण कलेक्ट करून घ्यायचे आहेत.
दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅचचा जो टॉस होईल त्या अगोदर मात्र आपले जे किट आहेत टी शर्ट आहेत ते तुम्हाला दिले जातील. ते टी शर्ट्स जो किट आहे तो मात्र कलेक्ट करायचा आहे. धन्यवाद. चौथ्या ओव्हरला मात्र इथे सुरुवात गाव कोपरखंड गाव एंड कडून अरबसेक याच्यावर बुंद्यात मारला. टू इन द बॅटला टोल लागला तर फाईन लेगला जसं क्षेत्ररक्षण येईल फील करेल. 2 धावा मात्र डावकर. तिसरीची मांग स्ट्राईक. पहा एक सूचनेकडे मी लक्ष द्यायला अशी आशा बाळगतो, कारण विकेटच्या आट्यात जर चेंडू आला जो क्लोज जर विकेट असेल आणि त्यांनी कलेक्ट केलं तर डोंट बी ट्राय टू चेंज द स्ट्राईक. अशी स्ट्राईक तुम्हाला देता येणार नाही. जर विकेट क्लोज असेल विकेटच्या जवळ आणि त्याने कलेक्ट केला असेल तो चेंडू तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येणार नाहीये. नो बॉलवरती जर झेल घेतला तर ज्या धावा तुम्ही काढणार त्या धावा गृहीत घडणार नाही याची दक्षता. आणि षटकार चौकार आला तर निश्चित ते कॅल्क्युलेट केल्या जातील. 34 वर आणखी एक सफलता. 33 पहिला तर दुसरी जे 2 धावा करण्याचा मोह आवडता नाहीच आणि तिथे 34 वर आणखी एक विकेट. दोन्ही गोलंदाजांना भार सोपवलं. अर्जुन भोईर मॅन फ्रॉम हैदराबादनं 2 षटक टाकलं. ते 2 षटकामध्ये जो तिसरं ओव्हर त्याने आणि स्वतः जो दुसरा टाकवतो तो मागला पडला, कारण त्याच्या चौथ्या चेंडूवर षटकार आणि 6व्या चेंडूवर षटकार. 2 ओव्हर पडले. एक सफलता त्यांनी अर्जित केली. दुसरी सफलता सांघिक मिळते. अतिशय दर्जेदार क्रिकेट. नावाप्रमाणे लौकिला साजेसा पुन्हा तोच थरार, तोच सन्मान आणि तोच क्रिकेटचा महाकुंभ. आदरणीय आयोजक श्री प्रवीण कालोरा मात्रे, जिल्हा प्रमुख आहेत ऐरोली विधानसभा, ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट महाकुंभ. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखंडे म्हटलं तर या 365 दिवसामध्ये एक दिवस असं उजेड त्याची सुरुवात होते ना, सगळ्यांना मात्र महाराष्ट्रभर चर्चा असते. अर्जय बिल्कुल सैंडी काफी बेहतरीन उम्दा क्रिकेट प्रतियोगिता, इसमें कोई संदेह नहीं है दूर वाले छोर से. और इस बार देखिए हेलीकॉप्टर अटेम्प्ट किया है, वाइडिश मिड विकेट रीजन में गेंद जा रही है और ये 6 रन, ये सिक्सर की गए. और जिस तरीके से उनका नाम है उस तरीके का काम मैदान के बीच में यहाँ पे करते हुए हितेंद्र जडेजा, मैन फ्रॉम कच्छ गुजरात, और क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं सैंडी. इस बार गेंद के गति का पूरी तरह से इस्तेमाल करते हुए तेज तर्रार गेंदबाज है अरफा, और उसका पूरा लाभ उठाते हुए यहाँ पे ये गुडलैंड पे टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद लाजवाब स्ट्रोक खेला सैंडी. नक्कीच 41 बनतायत 2 गडी बाद. चौथं ओव्हर प्रगती बेतावर बॅकफूट वगैरे जागा बनवली आणि त्याला स्टेअर केलं. स्वेकट चान्स फॉर द बाउंड्री. येस आउटफील्ड एवढी तेज तरार आहे खरोखरच एकही मध्ये दगड त्याला अडथळा नाही. एवढं मी श्रेय देईन. संपूर्ण स्पॉट असतील 40+ असतील आणि ग्रामस्थ कोपरखंडेने जीव तोड मेनगवून ते मैदान बनवलं ना त्याचं श्रेय जातं. बिल्कुल सैंडी कोपरखिरने 11 कोपरखिरने स्पॉट बॉयज 40+ कोपरखिरने, इनको जितना भी श्रेय दिया जाए उतना कम है. और ये जो विकेट है ये विकेट मुकम्मल किए हमारे जो जितेंद्र म्हात्रे जी है. ये मंडप डेकोरेटर मैदान को उन्होंने सजाया हुआ, एक दुल्हन की तरह नजर आता हुआ ये मैदान. चौकार येतो और स्कोर 44 वर. सुपर कॅच. वॉट अ लवली. काय देखणं पण तर होतंच, पण त्याच्या कुशलतेला त्याच्या फिटनेसला सर्व श्रेय जाईल. काय झेल पिडलाय, बॅलन्स ठेवलं त्याच्यानं स्वतःला. जसं अनबॅलन्स होईल समतोल जाईल तसं स्वतःला आवडलं आणि थोडंसं सहाय्य घेतलं आपल्या ग्राउंडचा. लाजवाब झेल. सैंडी साइद शेख ने ये कैच लपक लिया. बिल्कुल मछली जिस तरीके से समुंदर में छलांग लगाती है उस तरीके से ये टेनिस क्रिकेट जगत के गब्बर इनको कहा जाता है. और क्या लाजवाब कैच उन्होंने लपक लिया विकेट के पीछे. चेक. आणि त्याच दरम्यान या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित झालेले सर्वच मान्यवर आदरणीय श्री दयाशंकर तिवारी उपजिल्हा संघटक, त्याचबरोबर सन्माननीय श्री अरुण ढवले उप खोबडे, सन्माननीय श्री युवा सेनेचे विजय मोरे, उप शहर प्रमुख आदरणीय श्री शरद घोरपडे आणि शहर संघटक सौभाग्यवती मंजुला संदेश म्हात्रे मॅडम, या सर्वच पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा या धर्मवीर आनंदिके चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर जे खेळाडू कक्ष दोन्ही टीमला बनवण्यात आलेले आहेत त्या खेळाडू कक्षामध्ये कुठलाही प्रेक्षक बसणार नाही याची दोन्ही टीमच्या कॅप्टननं नोंद घ्यायची. आपल्यासाठी जो खेळाडू कक्ष बनवलेला आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त टीमचे खेळाडू मात्र आसनस्थ होतील. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये.
ऐकूया. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अरब की गेंद कटकर बहुत ज़्यादा बाहर की तरफ निकलती हुई हरकत करती हुई गेंद, एम्पायर ने वाइड का इशारा किया है और चैलेंज किया है यहाँ पे फील्डिंग टीम ने. तीसरे एम्पायर की तरफ ये निर्णय गया है. टेनिस विकेट डॉट इन के माध्यम से यहाँ पे स्लो मोशन में खंगाला जाएगा. देखिए आपके टीवी स्क्रीन में आप देख सकते हो यहाँ पे क्या निर्णय आएगा, उसकी प्रतीक्षा की जा रही है. सैंडी धर्मवीर आनंद दिगे ट्रॉफी 2025 ये 24वां वर्ष है और इसके आयोजक है आदरणीय प्रवीण कालूराम मात्रे जी, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है, क्योंकि इतना आसान नहीं होता. 24 वर्ष से आप एक क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन कर रहे हो. देखिए यहाँ पे स्लो मोशन में देखा जा रहा है. गुपेश मात्रे, जिन्होंने भी कई अरसे तक इस क्रिकेट प्रतियोगिता में क्रिकेट कमेंट्री की अपनी बेहतरीन आवाज में, उनका भी स्वागत है. त्याच दरम्यान NMTC ही स्पर्धा झाली आहे. त्याचे कोर कमिटीचे सदस्य मंदार परब आपलं सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. इट इज अ वाइड डिलिव्हरी. चला वाईड दिलेला आहे थर्ड अंपायरने. अतिरिक्त धाव मात्र पुढे सरकताना पोचते आता धावा 45 वर. प्लेक ऑफ द रिस अगदी अलंघन करून गेलं. मिठ्या मिठ्या मारत मारत चेंडूला कसा स्क्वेअर लेगला मात्र पाठवलं. लाजवाब फटका डावखुरा बॅट्समन अप्पा स्ट्रायकर जी विजेता NMTC त्याचा हा कॅप्टन. नाव आहे विकी मुंबईकर. काय कॅप्टनशिप केली यार. सैंडी पंकज अच्छा माफ करा तर पंकज यादवच्या बॅट मधून आलेला आहे. मैन फ्रॉम अलीबाग माट्या इस नाम से ये जाने जाते हैं और ताबड़तोड़ स्फोटक बल्लेबाजी के लिए अखंड क्रिकेट विश्व में इनका नाम है सैंडी. और देखिए आते आते यहाँ पे अपना नाम के ऊपर चौका जड़ते हुए बहुत ही उम्दा बल्लेबाजी करते. देखते आज क्या कुछ कर पाते हैं. लास्ट बॉल फुल टॉस होती प्रॉपरली आली बॅटवर. मिड विकेटच्या ठिकाणी स्टनमॅन अशरफ खान 2018ला आपण बेस्ट बॅटर याला पाहिलं होतं. जेव्हा कुमार 11 तुर्बेनं परेल 11ला जेव्हा हरवतं तर अशरफ इज 2018 द बेस्ट बॅटर. जोपर्यंत फील करेल तो एक धावाने मात्र समाधान. 50 धावा मात्र इथे धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळायला पाहिलं तर टॉस जिंकली होती त्विषा अर्जुन 11 टायगरनं. आणि पहा बॅटिंग करताना ट्रायडन नवी जो राणा अंकलचा संघ 4 ओव्हर संपतायत आणि स्कोर 3 गड्यांच्या मोबदल्यात लागलंय 50. 12 चेंडूचा खेळ अजून अर्जय प्रदीपजी विचारे शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजा जाईल. बिल्कुल सैंडी, अगर यहाँ से अभी भी 12 गेंदों में 25 रन अगर मुकम्मल करने में ट्राइडेंट नवी मुंबई के चला हलकीशी आमच्या स्कोरर कडून जी चूक झाली आहे. कारण माणूस चुकतो आणि माणूस चुकल्याला जो क्षमा करतो ना नेहमीच त्याला देव रूपाने पाहिलं जातं. हलकीशी आमच्या स्कोर कडून चुकी झाली. 51 धावा हे लागलेले आहेत. 51 लॉस ऑफ द 3 आपले 4 ओव्हरच्या कंप्लीट नंतर अर्जय चेक. त्याच दरम्यान मंदार परब यांचं आगमन झालं. वेलकम मंदार परब, आपलं सरचे स्वागत आहे. ऐरोली प्रीमियर लीगचे कमिशनर आणि शिवसेना पक्षाचे शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे. शाखा प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज धर्मवीर आनंदी चषक या स्पर्धेसाठी अगदी सगळ्यांचीच उपस्थिती पाहायला मिळते आणि सगळेच इच्छुक आज या मंचावर पाहायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धर्मवीर चषक 2025चा हा घमासान तुम्ही अनुभवताय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सर आणि महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर ऐकायला मिळतील. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नयन भगत, मैन फ्रॉम रायगढ़, बामन डोंगरी के ये खिलाड़ी डेड बॉल की घोषणा करते हुए उनके सामने है बल्लेबाज पंकज यादव माटिया. 5 रन अब तक पंकज यादव जी ने मुकम्मल किए और देखते पंकज यादव अब यहाँ से किस तरीके की बल्लेबाजी करते हैं. पंकज यादव स्ट्राइक में.
नयन, इस बार ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, ऑन साइड में गेंद उनके कदमों से लिपट गई और मिड ऑफ रीजन में चली गई। अपने फॉलोअर थ्रू से बाएं तरफ जाके गेंदबाज ने गेंद को उठाया और इस तरीके से 1 रन की वृद्धि हुई है। चला व्यासपीठावरती अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा शुभ सत्कार या स्पर्धेच्या वतीने केला जातोय। आदरणीय श्री शैलेश नासनकर, उपविभाग प्रमुख मंदार परब, शाखा प्रमुख, त्याचबरोबर सन्माननीय श्री अमित आगावणे साहेब, युवा सेना, या सर्वांचंच पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत। जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा एकदा खूप चांगलं समालोचन। थैंक्स सो मच उमेश। तेज गति की गेंद थी, बाहर की तरफ ले गए थे गेंद को और इस बार आड़े बल्ले से ऑन ड्राइव कर दिया। लॉन्ग ऑन रीजन में प्रोटेक्शन है, वहां के क्षेत्ररक्षक ने गेंद को रोका और 1 रन की वृद्धि हुई है। काफी बेहतरीन गेंदबाजी करते हुए नयन भगत, मैन फ्रॉम रायगढ़, एक फ्लाई स्लिप रखी हुई है विकेट कीपर के अलावा। एक देखिए, एक गली, एक बैकआउट पॉइंट, एक डीप कवर और एक लॉन्ग ऑफ या ऑफ साइड का क्षेत्ररक्षण। ऑन साइड में अगर देखा जाए तो एक शॉर्ट फाइन लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन। इस बार गेंद आने का इंतजार किया, बैक फुट पे गए और काफी ऊंचा लंबा यहाँ पे स्ट्रोक खेला था लेकिन क्लियर नहीं कर पाए और राहुल जोगाड़िया ने ये कैच लपक लिया। इनको पार करना मुश्किल है सैंडी, इनके हाथ में अगर कैच गया तो ड्रॉप होना काफी मुश्किल। मैंने कई बार देखा है कि जोगाड़िया के पास जब जब भी कैच जाता है वो पकड़ लिया जाता है। काफी बेहतरीन क्षेत्ररक्षकों में से एक क्षेत्ररक्षक और इस तरीके से यहाँ पे आउट हो गए पंकज यादव। ये काफी बड़ा आघात पहुंचा है, काफी बड़ी चोट पहुंचाई है यहाँ पे अगर देखा जाए तो नयन भगत ने। और इस तरीके से कुल स्कोर है ट्राइडेंट नवी मुंबई टीम का 4 विकेटों के पतन के बाद 53 रन। सैंडी, नक्कीच अतिशय सफल होऊन लवकर आलो होतं, पण टायमिंग मध्ये कुठेतरी मात्र जो पाहायला मिळाला पाहिजे होता बॅट आणि चेंडू तो मिळाला नाही। हलकीशी ती टायमिंग ना छुपाछुपी केली आणि एक मोठा बॅटर जो अलिबाग कडून बिलॉंग करतो तो पंकज जाधव अर्थातच माट्या मात्र सरळ तंबूच्या दिशेला। अशा प्रकारे 4 गडी बाद होते, त्याने स्कोर धावफळकावर लागलेला आहे 53। 5 ओव्हर प्रगतीपथावर 6 ओव्हरची मॅच ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा हा महाकुंभ धर्मवीर चषक 2025 पर्व 24 मध्ये लाडक्या प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। मंदार गुरव, मैन फ्रॉम काला चौकी मुंबई। देखिए आते आते यहाँ पे ये छोटी गेंद थी और स्क्वायर लेग के ऊपर से पिकअप स्ट्रोक खेला और जैसे ही बल्ले से गेंद लगी उसके ऊपर 6 रनों की मोहर लग चुकी। क्या लाजवाब स्ट्रोक, लगता है कि अपने डगआउट से ही सेट होके यहाँ पे आए हैं मैदान के बीच में मंदार गुरव और ये सिक्सर जड़ दिया। कुल स्कोर को उन्होंने पहुंचाया 59 के कुल योग पे। सैंडी, जबरदस्त टायमिंग आल्या आल्या जी नजर चाणाक्षपणे जर पाहिजे होती तर कौतुक करेन। जुना हा जाणता खेळाडू मंदार गुरव, मॅन फ्रॉम काला चौकी, बेतनी स्ट्रोकर, कानामून आलेला कॉन्फिडन्स शॉट थ्रू द डीप स्क्वेअर लेग उभं छेड। चला व्यासपीठावरती आपण काही शुभ सत्कार इथे करणार आहोत। सन्माननीय श्री शैलेश नासनकर साहेब, सन्माननीय श्री मंदार परब साहेब, सन्माननीय श्री अमित आगावणे साहेब, त्याचबरोबर आलेले सर्वच पाहुण्यांचा आता शुभ सत्कार इथे केला जातोय। शाखा प्रमुख निलेश मात्रे, महेंद्र सुतार या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आज सन्मान या ठिकाणी केला जातोय। आलेल्या सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा धर्मवीर चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया। इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्स सॅड डबल ऐकतात अर्जय, कुठेतरी मी म्हणेन या ओव्हरमध्ये थांबवलंय जी हाणामारीचं षटक असतं स्लॉगिंग वरून खरोखर कमाल केली आहे नयन भगतने, सुपर बॉलिंग आहे। इस बार ये गेंद पंकज मंदार गुरव अपने जगह पे खड़े खड़े खेलना चाहते थे लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी का मुजाहरा करते हुए बाएं हाथ के बल्लेबाज गेंदबाज नयन भगत, बिल्कुल सैंडी आपने उनकी सराहना की, बिल्कुल सराहना होनी चाहिए। बहुत ही अच्छी नब्बीतुली गेंदबाजी की, अच्छी लाइन और दिशा के साथ गेंदबाजी की और हर गेंद में उनके मिश्रण यहाँ पे नजर आया। इस ओवर में देखिए 5वें ओवर में नयन भगत ने रन खर्च किए 9 और 1 सफलता उन्होंने प्राप्त की है और इस तरीके से कुल ओवर की समाप्ति हुई है यहाँ पे 5 और रन है स्कोरबोर्ड के ऊपर 60 रन, जबकि विकेट का पतन हुआ है 4। अभी भी 6 गेंदें आनी शेष है और देखते हैं ट्राइडेंट मुंबई की टीम इन 6 गेंदों में और कितने रन मुकम्मल कर पाने में यहाँ पे सफल हो पाती है।
त्विशा अर्जुन 11 टाइगर के साथ खेलते हुए त्विशा अर्जुन 11 टाइगर के कप्तान ओमकार देसाई ने टॉस जीता और उन्होंने पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है। टेनिस क्रिकेट जगत के मुंबई के ब्रांड एम्बेसडर ओमकार देसाई, काफी बड़ा नाम है सैंडी, और लगातार क्रिकेट खेल रहे, कई अरसे से क्रिकेट खेल रहे। और जब टॉस के दरमियान विघ्नेश ने बात छेड़ी थी कि नवी मुंबई से शुरुआत करी और उसके बाद मुंबई की तरफ गए और क्या लाजवाब क्रिकेट खेले, अपनी पहचान बनाई टेनिस क्रिकेट जगत में। और लाजवाब क्रिकेट जगत का ये सितारा आज भी क्रिकेट खेलते हुए नजर आ रहा है, यह सबसे बड़ी बात। दूर वाले छोर से संदेश बुंडे को यहां पे मोर्चे के ऊपर लगाया जा रहा है। अम्ब्रेला की तरह फैला हुआ यहां पे ये क्षेत्ररक्षक, इस बार गेंद आने का इंतजार किया, फ्लिक कर दिया है गेंद को, स्क्वायर लेग रीजन में गेंद जा रही है। राहुल जोगाड़िया तेज तर्रार क्षेत्ररक्षक, बिल्कुल चीते की तरह स्फूर्तिले, उन्होंने गेंद को रोका, उसी एक्शन में थ्रो किया। 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। ट्राइडेंट नवी मुंबई टीम का कुल स्कोर है 61 रन, जबकि ये अंतिम ओवर प्रगति पे है। दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे गेंदबाज संदेश बुंडे, लगातार क्षेत्ररक्षण में तब्दीली की जा रही है। अब स्ट्राइक में आया है बल्लेबाज मंदार गुरव, 3 गेंदों में 6 रन अब तक मुकम्मल किया। परिवर्तन के दौर पे ये धीमी फेंकी हुई गेंद थी, एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद को खेला, सरपट निकल गई थी गेंद, बिल्कुल जमीन को चूमती हुई, कहती हुई क्या खूबसूरत ये मैदान है, भूमिपुत्र मैदान, कुपर खेरने गांव के भूमिपुत्र ने मुकम्मल किया हुआ ये मैदान। और इस तरीके से 1 रन के साथ कुल स्कोर है 62 रन। सैंडी, लाजवाब खेल यहाँ पे चलता हुआ क्रिकेट के मैदान में, ये बहुत ही सुंदर मुकाबला, दोनों तरफ से लाजवाब क्रिकेट हो रहा है। एक तरफ है अर्जुन 11 टाइगर त्विशा, अर्जुन 11 टाइगर बनाम ट्राइडेंट नवी मुंबई। अब देखिए लॉन्गॉन के जो क्षेत्ररक्षक है उन्हें थोड़ा सा बाएं तरफ खदेड़ा जा रहा है, वाइडिश लॉन्गॉन रखा हुआ है, एक वाइडिश मिड विकेट, डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग। ये गेंद आने का इंतजार किया, डीप स्क्वायर लेग के ऊपर से यहां पे ये पिकअप स्ट्रोक खेला विक्की मुंबई करने और ये 6 रन। पाहिलं तर किती लवकर सफल होऊन आला पा क्विकमध्ये, आणि म्हणूनच आप्पा स्ट्रायकर जो NMTCचं पहिलं पर्व याच कॅप्टनच्या नेतृत्वानं मात्र जिंकून दिलं होतं. काय त्याची ती फायनलची बॅटिंग 5 चंदन बनवून येताना 34 धावा असं वाटलं होतं, थोडं मोठं पण सोपं केलं याने. लवकर फिरतो, त्याची फिक्सिबिलिटी लवचिकपणा त्याला अजूनही मोठा करतो हे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. लाजवाब फटका, 6 रन. साडी विकेट इतनी बेहतरीन है, कहीं पे भी नमी नजर नहीं आ रही। ये जाड़े का मौसम है और उसके वजह से शबनम आती है, लेकिन यहाँ पे कुछ भी विकेट में नजर नहीं आ रहा है। इस बार ये गेंद आने का इंतजार किया विक्की मुंबई करने और गेंद को वाइडिश मिड विकेट रीजन में खेला, 1 रन दौड़कर अर्जित किया। दूसरा रन जोखिम वाला साबित हो सकता था अगर गेंद ठीक तरह से गेंदबाज के यहाँ पे हथेली में आती, लेकिन छिटक गई गेंद और 2 रन यहाँ पे दौड़कर अर्जित किए। अच्छी सोच, अच्छी तालमेल, लेकिन नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पे संदेश मुंडे, उनकी भाई यहाँ पे सराहना करना चाहूंगा। दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं, यानी कि गांव वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन नियंत्रण नजर आ रहा है सैंडी। नक्कीच फक्त 2 चेंडू आता शिल्लक आहेत, 70 धावा. आणि ओमकारने म्हटलं होतं 70-75 मध्ये आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू, रोखण्याचा प्रयत्न करू. चांगला फटका, व्हॉट अ लवली पिकअप वन्स अगेन. द फाइन लेगला क्लिअर करताना एक बेहतरीन स्ट्रोक, दर्शनीय फटका, बॅकफुटवर गेला, हुक केलं, फाइन लेगच्या वरून आला विकीचा हा दुसरा षटकार बॅटमधून. 6 ने झपकन मात्र पोहोचवताना पहिल्या बॅटिंगचं आमंत्रण दिल्यानंतर बैटिंग टीम की तरफ से यहाँ पे चैलेंज किया गया है इस गेंद को। देखते हैं ये गेंद कमर के ऊंचाई के ऊपर की तरफ गई थी या नहीं। अब तीसरे एम्पायर यहाँ पे तीसरे एम्पायर खंगाल रहे गुरुनाथ पाटिल। tenniscricket.in के माध्यम से इस क्रिकेट प्रतियोगिता का सीधा प्रसारण आप देख रहे हो। सबसे पहला लाइव अगर किसी ने लाया टेनिस क्रिकेट के दुनिया में तो निश्चित रूप से संतोष नानेकर। क्या क्लियरिटी है, क्लियर एंड नीट चैनल जिसे कहते हैं tenniscricket.in। देखिए स्लो मोशन में दिखाया जा रहा है, आपके टीवी स्क्रीन पे आप देख सकते हो। इट इज ए फेयर डिलीवरी। चेंडू बरोबर आहे, फेअर डिलिव्हरी होते. आता सेबटचा बॉल षटकार आला आहे, स्कोर मात्र पोहोचवले षटकाराने विकीच्या 76 धावसंख्येवर.
शेवटचा बॉल फाइटिंग स्कोर तो निश्चित रूप से यहाँ पे मुकम्मल किया है ट्राइडेंट नवी मुंबई के टीम ने. चला नेक्स्ट मॅच आम्ही टॉस साठी आवाज देतो. संत बालू मामा प्रतिष्ठान आणि स्वागत बिझनेस पार्क रिग्रेश 11 दोन टीमला. जसं एक इनिंग संपेल दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस आहे मैदानाच्या आत तिथे येतील आणि टॉस घेतील. संत बालू मामा प्रतिष्ठान आणि स्वागत बिझनेस पार्क रिग्रेस 11. शेवटचा बॉल आहे. स्कोर मात्र पोहोचलेला आहे 76. शेवटचा बॉल बॉलिंग मार्क पर संदेश मुंडे कमजिंग बॉल टू गाव एंड टू विकी. फटका फसला आहे. टायमिंग बी नसले का डाऊन द बॉल क्षेत्ररक्षणाला अलगद झेलटीताना शेवटच्या बॉल मध्ये आली विक्की मुंबईची विकेट. अशा 5 गडी बाद 76 झाल्यात. 77 टू विन टू त्विषा अर्जुन 11 टायगर. प्रितेश जोशी आहे, ओमकार आहे, भक्कम बॅटिंग आहे. मॅचला मजा येईल. डबल 7 आहेत. 77 टू द विन. नेक्स्ट मॅच साठी आम्ही आणखी 2 आजच्या घडीतले ज्यांचा खोल बॉल आहे जे खूप चर्चेमध्ये आहेत. समालोचक दुनियाचा विचार केला. याच गावातील एक बेतेरीन आवाज उमेश म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीला मल्टी टॅलेंटेड विघ्नेश गोड आवाज घेऊन येईल आणि सांगतील नेक्स्ट सिंगच्या 6 ओव्हरची संपूर्ण कहाणी त्यांच्या जुबानी. उमेश थँक्यू व्हेरी मच. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या दोन्ही टीम कॅप्टन. चला अंगद पाटील आणि म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. उपजिल्हा प्रमुख दिलीप म्हात्रे साहेब असतील, मंदार परब असतील, यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. अंगद पाटील आमच्या सोबत आहेत. टीम स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 या टीमच्या कॅप्टन म्हणून आणि संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन देखील आमच्या सोबत जॉईंट होतील. चला तात्या देखील आमच्या सोबत जॉईंट होतील. रिग्नेश 11 टीम आणि त्याचबरोबर संत बाळूमामा प्रतिष्ठान हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर रंगली जाते. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत आहेत. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा महाकुंभ मेळा भूमिपुत्र मैदान कोपरखेडच्या भूमीवर चाललेला हा क्रिकेटचा घमासान. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होतील. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. टीम स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 वर्सेस संत बाळूमामा प्रतिष्ठान. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला टॉस केला जातील. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत आहेत. हॅलो हेड इज कॉल अँड कॉल इज हेड. संत बाळूमामा प्रतिष्ठान टेल आलाय. रिग्नेश 11 टीम अंगद पाटील अभिनंदन. टॉस तुम्ही जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. अंगद काय वाटतंय पहिल्यांदा या मैदानामध्ये येत असताना कसं वाटलं हे नियोजन? आणि आज 24 वर्षाची परंपरा आहे. धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धा सुरू होतात, स्पर्धा संपतात, 2-3 वर्षानंतर स्पर्धा बंद होतात, पण 24 वर्षाची ही परंपरा आज देखील या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. कसं वाटलं? तुम्ही देखील आयोजक आहात. नुकतीच तुमची स्पर्धा झाली इनामपुरीमध्ये. ती स्पर्धा देखील चर्चेत राहिली होती. मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 व्हीलर कार तुम्ही ठेवली होती. काय म्हणाल, कसं वाटलं हे आयोजन बघताना? नक्कीच खूप छान आयोजन आहे आणि जे आपण टुर्नामेंट पाहतो वर्षानुवर्ष जी मेहनत करणं पूर्ण कमिटीने जी 24 वर्ष आपण पाहतो टुर्नामेंट ते सातत्याने म्हणजे अशी टुर्नामेंट भरवणं, सतत ओपन प्लेयर्सला इन्व्हाइट करणं ही गोष्ट सोपी नसते. खूप मेहनतीचं काम आहे आणि त्यांचं कौतुक करेन की खूप चांगलं त्याने जे सातत्य ठेवलं आहे आणि यापुढे सुद्धा असंच राहील अशी आशा करतो. अंगद काय सांगशील, कोणकोणते खेळाडू आहेत स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 टीममध्ये? नक्कीच आमच्यासोबत अजित मोते असेल, रवी लिंगाला, किशन देवेंद्र, रवी बुंबक,
अजून असे बरेच प्लेयर आहेत का जे चांगले चांगले सिनियर प्लेयर आमच्या टीममध्ये आहेत. त्याच्यानंतर थोडा उस्मा पटेल लेट जरूर आहे, योगेश दादा. या सामन्यानंतर नक्कीच ते पण उपस्थित होतील अशी आशा करतो. चला आपण संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनशी चर्चा करू. टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? प्रथम फिल्डिंगच घेतली असते, पण आता टॉस हरलोय तर बॅटिंग करावी लागेल. किती धावा अपेक्षित असतील या मैदानामध्ये? 70+ धावा करण्याचं टार्गेट असेल, कारण की विकेट भरपूर अनुभव आहे. गेले 5 वर्ष आम्ही धर्मवीर चषक खेळतो. पण पुन्हा एकदा प्रथमतः प्रवीण दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. टीम संत बाळूमामा आणि गर्जना येऊन कोपरखऱ्याने दादांना पुन्हा एकदा शुभेच्छा. कोणकोणते खेळाडू असतील संत बाळूमामा प्रतिष्ठान टीममध्ये? गर्जनाचे 3 प्लेयर आहेत आणि ऋषी सर, मृत्युंजय पुणे यांचा पूर्ण सेट आहे. आणि दरवर्षी बॅकअप नव्हता, यंदा बॅकअप आहे. 100% प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना देखील विनंती करतोय की आपण सगळ्यांनी स्थान बनवा. नुकताच टॉस झाला आणि स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 टीमने टॉस जिंकला. अंगद पाटीलने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. आणि पाहू शकाल संत बाळूमामा प्रतिष्ठान टीमला आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा, ही प्रतिष्ठा आणि ही परंपरा आज देखील 24 वर्षापासून सुरू आहे. आणि प्रवीण काळूराम म्हात्रे साहेबांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करतोय की डिसेंबरच्या महिन्यामध्ये नेहमीच ही दर्जेदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येते. आणि आज 24 वर्ष हा दिमागदार सोहळा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला पहिला सामना सुरू आहे आणि पहिल्या मॅचचं विवरण आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. विघ्नेश, ये संजय तुरे जिन्होंने वंदे मातरम डीगा टीम के साथ बहुत सारी क्रिकेट खेली है, बहुत ज़बरदस्त क्रिकेट खेली है और बहुत ही उम्दा क्रिकेट के खिलाड़ी थे. बिल्कुल मातोश्री समर्थक है और नए लुक में नज़र आ रहे हैं. कई अरसे के बाद मेरी उनकी मुलाकात हुई, लेकिन जब जब भी मुलाकात होती है तब बिल्कुल मुस्कुराते हुए रहते हैं. एक आरंभिक बल्लेबाज थे वंदे मातरम डीगा टीम के, उनकी भी मैं यहाँ पे सराहना करता हूँ. और आज उन्होंने अपना अनमोल समय देकर इस प्रतियोगिता की शोभा बढ़ाई, इसलिए बहुत बहुत शुक्रिया हमारे अजीज दोस्त संजय जी, तुरे जी. और जैसे ही यहाँ पे दूसरे ओवर की दूसरे पारी की शुरुआत हो, आइए इसी गांव की एक बहुत ही बेहतरीन उम्दा आवाज़ जिनका नाम है उमेश म्हात्रे, टेनिस क्रिकेट जगत क्रिकेट कमेंट्री के जिनको मैं कहता हूँ हमेशा ही एक बहुत ही उम्दा क्रिकेट कमेंटेटर, महाराज क्रिकेट कमेंट्री के. आइए उमेश म्हात्रे जी और मल्टी टैलेंटेड क्रिकेट कमेंटेटर हमारे नव मुंबई घनसोली गांव के ये भूमिपुत्र है जिनका नाम है विघ्नेश मडवी. थैंक यू. चला धन्यवाद प्रदीप विचारे आणि संतोष म्हात्रे, आमचे गुरुवर्य शांटी सर. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी समालोचक उमेश म्हात्रे सर्वांनाच माझा सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आणि ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा हा महाकुंभ तुम्ही पाहता. या स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे भाग्य विधाते, नवी मुंबई जिल्हा प्रमुख, ऐरोली विधानसभा मतदारसंघ आदरणीय श्री प्रवीण काळूराम म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते. वर्ष 24वा आहे. अगदी 23 वर्षाची परंपरा या स्पर्धेने जपलेली आहे. आणि जाऊया पहिला बॉल इथे डिलिव्हर करतोय. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतला आणि एक टप्पा घेत बॉल लॉंग ऑफ क्लिअर करत चाललाय. बॉल सीमारेषा पलीकडे शाहिद शेखच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. शाहिद शेख मॅन फ्रॉम कल्याण अंबिवली आणि पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि पहिल्याच बॉलवर अटॅकिंग इंटेंट या धावांचा पाठलाग करत असताना 6 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना गब्बरने आता दहाड द्यायला सुरुवात केली आहे. पहिला चौकार. दुसरा बॉल ऑन साइडला खेळलाय डीप मधून. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी भरपूर वेगाने आलेत. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत असताना शाहिद शेखच्या बॅट मधून एका बाजूला अंबिवली कल्याण शाहिद शेख खेळतो आणि दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई. खरं तर मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, नेहरू नगर कुर्ला मुंबई या परिसरातला खेळाडू मात्र मैदानामध्ये खेळतोय. फुलटॉस बॉल स्वीप केलाय, उडवला इनफिल्डच्या वरून आणि बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय. ठाठा बाय बाय करत बॉल सीमा पार चौकार शाहिद शेखच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग. लोअर फुल टॉस स्वतःला बेंड केलं होतं, अगदी बॉडी बेंड केली होती स्ट्रोक खेळत असताना आणि त्यासाठी जाणला जातो शाहिद शेख.
खऱ्या अर्थानं गब्बर म्हणून ओळखला जातोय. विनर स्पोर्ट्स या टीम मध्ये देखील अनेक वर्ष खुल्या गटातील संघ खेळला. हो, इथे मिड ऑफ आतमध्ये आहे. इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरचा डीपमध्ये क्षेत्ररक्षकाचा चेंडूपर्यंत चाललाय. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. पॉवर प्ले चांगला फोडण्याचा प्रयत्न करतोय आणि शाहिद शेख म्हटलं की पॉवर प्लेचा राजा, ज्यानं पॉवर प्ले फोडायला अनेक वर्ष सुरुवात केलेली आहे. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे पॉवर प्ले कोणी आणला, पॉवर प्ले फोडण्याचा एक जर पराक्रम कोणी केला असेल तर श्रीलंका या टीमचे रोमेश कालुवितरणा आणि सनत जयसूर्या या दोन्ही बॅट्समननं मात्र पॉवर प्ले अख्ख्या विश्वाला दाखवला आणि तिथून मात्र पॉवर प्लेला सुरुवात झाली. इथे चांगला पॉवर प्ले फोडला जातोय. ओहो, टॉप एज लागलाय. मिडॉन आता आतमध्ये आहे. बॉलच्या खाली येतोय ऋतांशु पाटील आणि खूप चांगला झेल कंप्लीट करत असताना फलंदाज होतोय ओमकार देसाई बाद. पहिला धक्का इथे बाज बसतोय टीम अर्जुन 11 टायगर टीमला. ओमकार बाद. टॉप एज लागले आणि पाहू शकाल मिड ऑफ रिजन मध्ये झेल पकडत असताना ऋतांशु रामचंद्र पाटील नवी मुंबईचा सितारा हा झेल पकडतोय आणि पहिला विकेट पाहत होतोय. ओमकार देसाई परतलाय. ओमकार देसाई 0 परतलाय. कॅप्टन येथे परतला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 11. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावांचा पाठलाग जर पाहिला तर तब्बल 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. 78 धावांचा पाठलाग आणि इथे पहिली विकेट राजदीप जडेजा. चला, इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय. आर्यन भोईरच्या जागेवर खेळाडू असेल रोहित नार्वेकर. हा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 11. रोहित नार्वेकर चतुर या टोपण हा खेळाडू जाणला जातो. बॅटिंगसाठी आता इम्पॅक्ट म्हणून आलाय. इम्पॅक्ट प्लेअरची आता मागणी केली जाते. टीमची धावसंख्या जर पाहिली, टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 11. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. ओमकार देसाईची विकेट आली. पोझिशन मध्ये नव्हते ओमकार. थोडासा शपलून ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला. बॅटचा स्विंग लवकर झाला आणि बॉल उशीर आला. थोडीशी धीम्या गतीने टाकलेला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि तिथे मिडॉलला 30 सर्कलच्या आतमध्ये ऋतांशु पाटील जो झू गावचा खेळाडू आहे त्याने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद झाला ओमकार. तुषा अर्जुन 11 टायगर धाबांचा पाठलाग करतोय. यावेळेस आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. बॅटची कडा घेतली. मिडॉन क्षेत्रामध्ये आता बॉल चाललाय. विकी मुंबईकर आहे तिथे. तोपर्यंत 1 धाव इथे रोहितच्या खात्यामध्ये जाईल. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 78 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुषा अर्जुन 11 टायगर या टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 1 गडी बाद 12. 12 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओमकार देसाई सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे. आणि गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर 12 धावा ह्या चांगल्या म्हणावं लागेल. पण शाहिद शेख आणि रोहित नार्वेकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 78 धावांचं टार्गेट आहे. आपण ट्विशा अर्जुन 11 टायगर टीमचा विचार केला तर डॉक्टर संदीप पावशे यांचा आणि तेजस पाटील यांचा हा संघ देखील आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ट्रायडेंट नवी मुंबई या टीमचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. सुरेश राणा अंकल यांचा संघ देखील आहे. हे दोन्ही संघ मालक आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपला संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तारे सितारे ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा महाकुंभमेळा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा 12. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 78 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. धर्मवीर चषक 2025 अगदी आपल्या धर्मवीर साहेबांचे आचार विचार जतन करणारी स्पर्धा आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय नझीर शेख. पुना एक्सप्रेस हा म्हणून ओळखला जातोय. भन्नाट वेगचा खेळाडू म्हणून जाणला जातोय. एक वेगवान गोलंदाज म्हणून टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची अगदी प्रचिती आहे.
खुलबट टप्प्याचा चेंडू आहे, अगदी चेंडू जातोय गलीमध्ये, क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड आणि आपण पाहू शकाल आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू होईल फरार सीमारेषे पलीकडे. फलंदाज रोहित नार्वेकरच्या बॅटमधून येतोय चौकार. एक चांगला स्ट्रोक आलाय. रोहित नार्वेकर चतुर या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो आणि चौकार आल्यानंतर मात्र धावा कशा येऊ द्या, परंतु धावा याला महत्व आहे. टीमची धावसंख्या 4 ने वाढली जाते. स्कोर बोर्डवरती रन आहेत 16, 16, 78 करायचे आहेत या मॅचमध्ये. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, एक बॅकआउट पॉईंट, एक स्क्वेअर पॉईंट आणि एक शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ नाही आहे. ओहो, शरीरापासून दूर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल येते वाईड बॉल. हा बॉल नाझीर याला पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 17, 17. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय अगदी tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग होते. विश्वाची पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट 2013 साली लॉन्च झाली आणि कुर्ला नेहरू नगर या परिसरामध्ये राहणारा मुलगा संतोष नाणेकर यानं जे स्वप्न पाहिलं टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूला आपण ग्लॅमर कसं करायचं, त्यांचा खेळ घरामध्ये कसा पोचवायचा, हा त्यानं प्रामाणिक प्रयत्न केला 2013 सालीने. आज संतोष नाणेकर tenniscricket.in ही जी वेबसाईट आहे ती आता 21 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर त्या वाहिनीनं प्राप्त केलेले आहेत. याचाही उल्लेख व्हायला पाहिजे विघ्नेश. डेफिनेटली उल्लेख व्हायला पाहिजे, कारण की ज्या पद्धतीने आज tenniscricket.inचं काम आपण पाहिलंय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. पहिल्यांदा जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना अगदी यूट्यूबवर आणण्याचं काम संतोष नाणेकर आणि टीमने केले आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने मोठमोठे इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जातं आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगले दिवस आणण्यामागे संतोष नाणेकर आणि tenniscricket.inचं एक महत्त्वाची भूमिका आहे. हो, अगदी बरोबर आहे. अगदी वेगळी झलाली मात्र या tenniscricket.in न दिलेली आहे. खास करून संतोष नाणेकर, त्यानंतर गौरव शिंदे असतील. खरंच अथक परिश्रम आज या व्यक्तीने घेतलेला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अमूल्य बदल घडवणारा, टेनिस खेळाडूंना जागतिक पातळीवर वर नेणारा, टेनिस क्रिकेटमध्ये जी संकल्पना आहे ती लाईव्ह टेलिकास्ट मध्ये प्रथम चालू करणारा व्यक्ती कोण असेल तर त्याचं नाव आवर्जून घ्यायला पाहिजे मित्रांनो, संतोष नाणेकर. अगदी 10x10च्या रूममध्ये ज्यावेळेस 2013 साली ज्याने ही वेबसाईट सुरू केली त्यावेळेस मात्र तिथे राहायचा, परंतु असे दिवस राहत नाही विघ्नेश. आणि नुसतं कॅमेरा किंवा नुसत्या टेक्नॉलॉजी नाही तर एक प्रोफेशनल व्हॅन देखील त्यांनी साकारली गेली आणि मॉनिटर रूमसाठी एक व्हॅन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आला. चला मॅच होती सुरुवात. पुढचा बॉल. ओहो, हेलिकॉप्टर स्टँडला ड्राईव्ह केला अलोंग द कार्पेट. मिड ऑफ नाहीये त्यामुळे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता वाईडिश मध्ये चाललाय. बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल फलंदाज रोहित नार्वेकरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 18 धावा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले होते, परंतु पॉवर प्ले मध्ये एक विकेट गमावली होती. तुषा अर्जुन 11 डायकर या टीमनं ओमकार देसाईची शून्यावरती त्याला परतला. त्यानंतर मात्र थोडंसं आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड होण्याच्या वाटचालीकडे आता हे दोन्ही बॅटर प्रस्थान करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नजीर फार इन कडून गोलंदाजी होते. लिव्हरपूल टॉस बॉल, गॅप शोधली, काय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका आणि बॉल चालला आता सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. बॉल सीमारेषा पाहार. शाहिद शेखच्या बॅटमधून तो हा क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा चौकार. 4 धावा. अगदी फॉलो केलं होतं, रीड केलं होतं गोलंदाजाला. लोवर फुलटोस बॉल बॅकलिपला अगदी बॉलच्या लाईन पर्यंत लागणी फक्त पुश केलाय, ढकललाय आणि 2 क्षेत्ररक्षक तो शॉर्ट कव्हर आणि कव्हर पॉइंट मधून बॉल काढलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा, 4 रन. आता टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती.
शॉर्ट बॉल हुक करायचा होता, परंतु बॅटची लिडिंग एज लागल्यानंतर विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल आताच रवाना होतोय. बॉल सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार येतोय शाहिद शेखच्या बॅटमधून. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत जर पाहिली तर 26 या आकड्यावरती आहे. शाहिद शेख अंबिवली कल्याणचा हा खेळाडू. 26 धावा झालेत. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं सुरू असताना टीमची धावसंख्या 26 ला 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. तुषार अर्जुन 11 टायगर या टीमचा. डॉक्टर संदीप पावशे यांच्या मालकीचा संघ आता बॅटिंग करतोय. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. काय सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद शेख ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय, तिथे 1 रन स्ट्राइक रोटेट झाली आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ते आतापर्यंत 27 धावा झालेत. 27 लॉस ऑफ विकेट. 27 धावा 1 गडी बाद. चांगली सुरुवात शाहिद शेखने चार्ज घेतलाय. पहिल्या बॉल पासून तो अटॅकिंग इंटेंटने खेळतोय. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करावी तर हे मूर्तिमंत उदाहरण शाहिद शेखने दाखवलंय. चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे देखील खोटप्याचा बॉल डाऊन द लेग साइड. काय घडलंय? धावचीची संधी आहे. दोन्ही एंडला ही संधी चालून आली होती, पण दोन्ही एंडला इथे संधी हुकली आहे आणि रन आउट साठी आता रेफर केला गेलाय. पुन्हा एकदा अंपायर अगदी मॉनिटर रूम मध्ये पाहत असताना दोन्ही एंड मध्ये डेंजर झोन मध्ये होता. शाहिद शेख होता पण तो पॉपिंग ग्रीन मध्ये पोहोचला, पण रोहित नार्वेकर हा डेंजर झोन मध्ये आहे आणि थर्ड अंपायर साठी मागणी केली गेली उदय तांडेल सरांच्या माध्यमातून आणि पाहिलं जाईल. ऑनफिल्ड पंच उदय तांडेल सरांकडून मात्र आता टीबी अंपायरची मदत घेतली जाते रनआउट चेक करण्यासाठी. चला हे संपर आउट आहे. फलंदाज बाद आहे. अशरफ खान बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये चाललाय. 4थ्या क्रमांकावरती आता तो मैदानामध्ये दाखल झालाय. बोरिवली मुंबईचा हा खेळाडू आता बॅटिंगसाठी चाललाय. सध्या चर्चेमध्ये अशरफ खान. चांगला खेळ बॅटिंगच्या स्वरूपामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याने सजवलाय. मग मुंबई असो, मुंबईच्या उपनगर शहरामध्ये असो, चांगला खेळ आता भरत चाललाय. ओहो शहरापासून दूर अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुषार अर्जुन 11 टायगर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 28 धावा. 2 गडी बाद 28 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय आणि 28 धावा फलकावर लागलेत. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये अजूनही करायचे 50 धावा. पहा कंपॅरिझन जर पाहिलं तर या मॅच सुरुवातीला बॅटिंग करत असताना जी फिल्डिंग करणारी टीम आहे त्याचा स्कोर होता 2 षटकामध्ये 19 आणि इथे जर पाहिलं तर 28 धावा तुषार अर्जुन 11 टायगर या टीमनं बनवल्यात. परंतु त्यांचा वीक पॉइंट आहे विघ्नेश 2 विकेट्स महत्वाचे सुद्धा गमावलेले आहेत. याचाही उल्लेख व्हायला पाहिजे. डेफिनेटली विकेट्स फार महत्त्वाचे असेल, डॉट बॉल फार महत्त्वाचे असतील आणि शाहिद शेख आता सेट झालाय त्यामुळेच त्यासाठी देखील फार महत्त्वाची भूमिका असेल. अशरफ खान हा खेळाडू आलाय, स्टंटमॅन म्हणून ओळखला जातोय. आज
फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील ऋतिक रोशन यांचं स्टंट करत असताना अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाला. आणि बेबी चित्रपट यामध्ये देखील एक छोटीशी भूमिका अशरफ खान याने देखील केली आहे. आणि टेनिस क्रिकेटला एक जर पाहिलं तर एक महान खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि डावखुऱ्या फलंदाजाच्या पंक्तीमध्ये या खेळाडूचं देखील वर्णी लागते. आणि खुल्या गटातील क्रिकेट अक्षरशः गाजवलंय या अशरफ खानने. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये 28 वर 2 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राजदीप जडेजा गोलंदाजी ट्रॅकवर. चला मॅचला होते सुरुवात. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे. आपण पाहू शकाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. सिंगल मिळते. नो बॉलचा इशारा केला जातोय. ओव्हर स्टेपिंग नो बॉल या स्टंपला हिट केला. गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल आपला शरीराचा भाग ज्यावेळेस गोलंदाजाचा लागतो त्यावेळेस असा निर्णय देण्यात येतो. चला मॅचला होते सुरुवात. पहिल्या बॉलमध्ये नो बॉलचा इशारा केला जातोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर देत असताना क्रिकेटचे नियम सध्या बदललेत. क्रिकेट बदललंय पण क्रिकेटचा जो एक्साइटमेंट आहे ती अजूनही बदलली नाही. ती तेवढीच आहे. चुरस अजूनही तितकीच आहे. फ्री हिटचा बॉल अको टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय. एलिव्हेशन नाहीये. फ्री हिटचा बॉल आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि काय घडलंय. शाहिद शेख स्ट्राईक घेण्याच्या अगदी नादामध्ये पॉपिंग क्रीज अगदी पोचला होता पण इंटरेस्ट येत नव्हता अशरफ खान. त्यामुळेच धावचीतच्या स्वरूपात बाद होत असताना इम्पॉर्टंट विकेट बाद होताना दिसतोय शाहिद शेख. खरं तर पहा आपल्या स्क्रीनवरती बॅकफुटला जात असताना पुल करण्याचा प्रयत्न परंतु पोझिशन थोडीशी खराब होते शाहिद शेखची. पिकअप करता आला नाहीये आणि तिथे रन घेण्याचा प्रयत्न अगदी धोकादायक ठरलाय. मी म्हणेन तुषार अर्जुन 11 टायगर या टीमला. कारण शाहिद शेख सेट बॅट्समन होता. त्याच्या बॅटमधून जवळ 4 चौकार या मॅच मध्ये आले होते आणि त्यानं घाई केली. कारण शाहिद असा खेळाडू आहे मित्रांनो की होत्याचं नव्हतं करू शकत होता तो परंतु रनआउटची शिकार ठरलाय. आणि ते आणखीन एक धक्का लागतोय अर्जुन 11 तुषार टायगर या टीमला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या जर पाहिली स्कोअर बोर्ड होती 31 धावा. मिस्टर आकाश चिंदारिया एंड टॉप फील्डचा खेळाडू आहे. भरपूर मोठं नाव आहे आकाश चिंदारिया. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनेक मोठमोठ्या इनिंग आम्ही पाहिल्यात आकाश चिंदारियाचे. अशरफ खान मागचा कॉल फार खराब होता. प्ले एंड मिस लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. नासिर शेख आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावर. 32 वर 3 गडी बाद. शाहिद शेखचा कॉल फार चुकीचा ठरला होता या मॅच मध्ये. लोवर फुलटॉ चेंडू आहे. टर्न करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमारेषे पलीकडे विकेट एरियाला हेरलंय आणि पाठवलंय सीमारेषे पलीकडे. अशरफ खानच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार.
खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळते. एकच धाव मिळते. ओव्हर क्रमांक संपले गेले. तिसरे 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना टीम ट्विशा अर्जुन 11 टायगर टीम जर पाहिलं तर 40 धावा दाखल करायला लागलेत. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करत आहेत 38 धावा. 18 बॉल 38 इक्वेशन स्क्रीनवर पाहू शकाल. हा सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पहिला सामना रंगत असताना धर्मवीर चषक 2025 चा पर्व क्रमांक 24 आणि पहिला सामना रंगत असताना पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. उमेश सर काय सांगाल. 40 धावा 3 गडी बाद आणि शाहिद शेखचा जो कॉल आहे तो कॉल फार चुकीचा ठरला कारण की चांगला रिदम मध्ये होता. सेट झाला होता आणि चांगली बॅटिंग करत होता. हो अगदी बरोबर आहे. ही इम्पॉर्टंट विकेट होती. महत्वाची विकेट होती. शाहिद शेख जर असला असता तर कदाचित धावा अजूनही पडल्या असत्या परंतु ही मोठी चूक झाली. कॉलिंग समयो साधता आलं नाहीये. शाहिद शेखनं कॉल केला परंतु तिथे अश्रफ तयारच नव्हता धाव घेण्यासाठी आणि तिथे एक मोठी चूक झाली. त्यामुळे ती रनआउटची विकेट. 18 बॉल 38 करायचे आहेत. दोन्ही संघाला मात्र अजूनही सामना 50-50 चान्स आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नजीर शेख. ऑफस्टम्पवर मारा भन्नाट वेग केला जातोय. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. बघा जसजसे डॉट बॉल येतील ना उमेश सर तसं मात्र मॅचचं इक्वेशन बदलेल. तसं बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडं प्रेशरमध्ये जावं लागेल. हो अगदी बरोबर आहे. चांगला तुम्ही उल्लेख केला. जसजसा डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढेल तसा दबाव नक्कीच वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. दबावामध्ये चांगला स्ट्रोक लगवणं देखील गरजेचं असणार आहे आणि तो लगवला जातोय. आकाश चिंदार याच्या बॅट मधून येतोय. आकाशाला गवस निघाणारा एक अफलातून धर्मवीर चषक षटकार. पुन्हा एकदा लगवला जातोय. दिस वन इज बिग वन. आकाश चिंदार याच्या बॅट मधून येतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. मुंबईचा खेळाडू मात्र आता मैदानामध्ये मारतोय. सुपर बॅटिंग आकाश चिंदरिया. या वेळी देखील खुलबट टप्प्याचा चेंडू आहे. अगदी खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जाते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आजही मला आठवते 2022-23 धर्मवीर चषक एका बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना याच आकाश चिंदारियाने याच मैदानावर षटकार लगवला होता आणि आपल्या टीमला जिंकून दिलं होतं. हे मैदान त्यासाठी फार लकी आहे. त्यामुळेच या मैदानामध्ये आकाश चिंदारिया नेहमीच आपला परफॉर्मन्स दाखवतोय आणि या मॅच मध्ये देखील तेच करत असताना पुन्हा एकदा खुलबट टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट सेम रिजन मध्ये चेंडू जातोय. यावेळेस क्षेत्ररक्षक चाणाक्ष आहे. तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या आणि या ओव्हरमध्ये आकाश चिंदार यांनी आपला क्लास दाखवलाय. हो थोडासा खर्चिक ठरलाय आपल्या स्क्रीनवरती नजीर शेख. कारण 1.5 11 बॉलमध्ये 31 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. थोडंसं महागडं ठरलं या मॅच मध्ये नजीर शेख. 23 जुनी करायचे आहेत. फुलरलेनचा चेंडू ज्युसी फुल टॉस वर एक्झिक्यूट करू शकला नाही. एलिव्हेशन मिळाला नाहीये. टायमिंग होऊ शकला नाही. अशरफ खान अगदी पाहायला मिळतोय आणि अचंबित राहिलाय की हा बॉल सीमापार का गेला नाही आणि तो मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. अशरफ खानच्या विकेटचं पतन होतोय. धक्का क्रमांक लागतोय 4था. फलंदाज अशरफ बॅक टू द डगआउट.
हा क्रुशियल मोमेंटला ओव्हर थ्रो टीमसाठी घातक ठरेल. बघा लॉंग ऑन रिझन मधून थ्रो केला होता, अगदी विकेट किपरच्या वरून चेंडू फरार झाला, बॅकअप नव्हतं आणि 5 धावा या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळतील. जिकडे 1 धाव होती तिकडे 5 धावा खर्च केल्या गेल्यात. चल अंपायरचा डिसिजन आहे तो फायनल डिसिजन असेल, लक्षात घ्या. अंपायर नासिर शेख भरपूर वर्ष अमृत 11 टीमचे कॅप्टन म्हणून त्यांनी भूमिका बजावली. भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. 5 धावा मिळतील. मॅचला होते सुरुवात. ओहो बिग हिट, बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय, बॉल सीमारेषा पार. येतोय आकाश चिंदारियाच्या बॅट मधून सिक्सर. जागी या मॅच मध्ये सामना अगदी खुला केलाय, क्लिअर केलाय. आकाशच्या या बॅट मधून काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. मोटरमॅनचा चांगला वापर करत बॉलला काय उडवलाय, अगदी टायमिंग प्रॉपर आणि बॉलला केला हवाई सफर. मिड विकेटला अगदी उत्तुंग षटकार आलाय आकाशच्या बॅट मधून. खरीमच्या विरोधामध्ये आक्रमण फक्त 5 रन दूर आहे विजयापासून. फुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला झेल. विकी मुंबईकरनं टिपला आणि फलंदाज आता आकाश चिंदारी आउट होतोय. धक्का क्रमांक इथे लागतोय 5वा. 5 गडी बाद, टीमची धावसंख्या 73. फक्त 5 रनची गरज आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. आकाश चिंदार यांनी आपलं काम केलंय, आपल्या टीमसाठी योगदान देत असताना 13 बॉलमध्ये 34 धावांची एक झंझावत खेळी करत असताना तो आपल्या टीमला एक चांगल्या पोझिशनमध्ये पोचून तो परतलाय आणि 5 गडी बाद टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 73 या आकड्यावर. न्यू बॅटर वॉल ऑफ बाळकुम मिस्टर प्रितेश जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ग्रामीण क्रिकेट, ठाणे क्रिकेट, बाळकुम गावासाठी तो क्रिकेट खेळला आणि बघता बघता जर पाहिलं तर खुल्या गटामध्ये देखील या खेळाडूने आपली दमखम दाखवली आणि दिवानगरीची स्पर्धा आजही आठवते की बेस्ट बॅटरचा किताब, मॅन ऑफ द सिरीजची बाईक महाविकास आघाडी या स्पर्धेमध्ये देखील याच नवी मुंबईमध्ये पटकवली होती प्रितेश जोशीने आणि सातत्याने नवी मुंबईमध्ये अनेक स्पर्धा तो खेळतोय. बाळकुम टीम कडून बिलॉंग करणारा प्रितेश जोशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 7 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफला डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ते दुसऱ्या धावेचा पलटवार झालाय. अगदी कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावांना कन्वर्ट केल्या त्या 2 धावा. आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी. त्विषा अर्जुन 11 टायगर या टीमला 3 धावा, 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. तोपर्यंत जाऊया डीजीकडे, ऐकूया सुंदर गीत. ते 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 3 धाबांची आवश्यकता आहे. आज ट्रायडंट नवी मुंबई या टीमनं मात्र या मॅच मध्ये भरपूर चुका केल्यात आणि चुकांचा आता इथे भुर्दंड भोगावा लागलाय, परिणाम झालाय. कारण झेल होते ते सोडले, ओव्हर थ्रोच्या रूपाने धावा आल्या आणि फिल्डिंग सुद्धा फारशी चांगली झाली नाहीये. अशा अनेक चुका झाल्यात. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल ऑन साइडला, टायमिंग होऊ शकलं नाही. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळते. आता 5 मध्ये 2 करायचे आहेत. या मॅच मध्ये जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर केला जाईल. लीग स्टेजवर हा सामना आपल्याला पाहायला मिळते. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा महाकुंभ धर्मवीर चषक 2025 चा पर्व क्रमांक 24 आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण काळूराव म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा
फक्त 2 धाबा दूर आहे. बॅकफुटला जात असताना कट करायचा होता प्रितेशला, परंतु बीट करून चाला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 4 चेंडू आणि 2 धाबांची आवश्यकता. इथून पलटवार होईल का या मॅचमध्ये आपल्याला बघायचं आहे. पलटवार करण्यासाठी विकेट्स घ्याव्या लागतील किंबहुना डॉट बॉलचा जर एखादा डॉट बॉल आला तर मजा येईल या मॅचमध्ये. 4 चेंडू आणि 2 धाबांची आवश्यकता आहे. ओ सेन्सिबल क्रिकेट, सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह केला आहे, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर नाहीये, त्यामुळे आता बॉलचा अगदी घासत चाटत पुसत बॉल सीमारेच्या पलीकडे आणि येतोय प्रितेश जोशीच्या बॅटमधून या मॅचचा विजयी चौकार. आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे त्रिशा अर्जुन 11 टायगर या टीमनं. 5 गडी राखून हा सामना जिंकला, 5 विकेटनं सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड, अभिनंदन त्रिशा अर्जुन 11 टायगर टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. येस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 34 धावांची झंझावत खेळी केली, मिस्टर आकाश चिंदर या ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी आपण पाहू शकाल. ट्रायडेंट नवी मुंबई टीमने 6 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या. गणेश जाधवने 17 धावा केल्या. यस, हितेंद्र जडेजाने 16 धावा केल्या आणि विकी मुंबईकरने देखील 16 धावा केल्या. गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली. नयन भगत असेल, आर्यन भोईर असेल, संदेश मुंडे असेल, अशरफ शेख असतील, या सगळ्याच गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. आणि बॅटिंग करत असताना आकाश चिंदर याचे 13 बॉलमध्ये 34 धावा आणि शाहिद शेखने दमदार सुरुवात करून दिली. 8 बॉलमध्ये 21 धावा आणि हा सामना अगदी 5 विकेटने अर्जुन 11 टायगर टीम आपल्या नावी केलाय. बेलपेट टीम. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर आकाश चिंदारिया. 260 च्या स्ट्राईक रेटने या मॅचमध्ये बॅटिंग केली.